वेलकम टू द सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण सँड अँड इट्स टाईप बघणार आहोत. ठीक आहे. सँड म्हणजे काय असतं? सँड म्हणजे वाळू. जर फाईन असेल तर वाळू आणि जाड असेल तर खडी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ते आपण सगळं बघणार आहोत. ठीक आहे. स्टार्ट करूयात आपण. सँड. आता ही सँड कशापासून, कोणत्या इन्ग्रेडियंट पासून तयार होते? तरी सँड तयार होते सिलिशियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. सँड ही सिलिशियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल पासून तयार होते. सँड ही सँडस्टोनच्या वेदरिंग पासून तयार होते. सँडस्टोन वेदरिंग, सँडस्टोनचं वेदरिंग जर झालं तर सँड तयार होत. काय सांगायचंय मला? सँडस्टोन नावाचा दगड असतो, त्याच्या वेदरिंगमुळे, वेदरिंग म्हणजे काय? ॲटमॉस्फेरिक इफेक्टमुळे छोटी छोटी सँड तयार होते. आता हा सँडस्टोन म्हणजे असं काही फार वेगळा काही दगड नसतो. जनरली जर सँड ही नॅचरल असेल तर मग आपल्या रिव्हरमध्ये जो खडक असतो ना, त्या खडकाचं झीज होऊन होऊन हळूहळू वाळू तयार होते. सो त्या खडकाला आपण म्हणायचं सँडस्टोन. आणि त्याची वेदरिंग ॲक्शन झाली म्हणजे त्याची झीज झाली तर त्याच्यापासून काय तयार होतं? सँड. अँड दॅट सँड इज कॉल्ड ॲज अ नॅचरल सँड. ठीक आहे. ओके. आपण आता बघितलं सँड इज मेड अप फ्रॉम द सँडस्टोन अँड ऑब्टेन्ड आफ्टर द वेदरिंग ऑफ सँडस्टोन. सँड इज जनरली ऑफ सिलिशियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. म्हणजे काय? सिलिका हा कंटेंट असतो सँडमध्ये, ॲज वेल ॲज आर्जिलॅशियस म्हणजे क्ले पण असतो. माती आपली थोडी चिकन माती, ती आपली चिकट माती असते ना ती, आणि थोडं सिलिशियस कंटेंट एकत्र केला की आपली सँड तयार झाली. ठीक आहे. सो हे झालं इंट्रोडक्शन अबाउट सँड. आता सँडचे ना कोणकोणते टाईप आहेत ते आपण बघायचे. डिपेंडिंग ऑन द जिओलॉजिकल ओरिजिन द सँड इज क्लासिफाईड ॲज. बघा आता सँडचं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ सँड. क्लासिफिकेशन ऑफ सँड. सँडचे काय क्लासिफिकेशन आहे? फर्स्ट, डिपेंडिंग ऑन द जिओलॉजिकल origin. Depending on the geological origin, the sand is classified in the two categories. First is natural sand, and second is artificial sand. आता नॅचरल सँड काय असते? नॅचरल सँड विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द वेदरिंग ऑफ सँडस्टोन. सँडस्टोनचं वेदरिंग झाल्यामुळे जी सँड उपलब्ध होते त्याला म्हणायचं नॅचरल सँड. ही सँड आपल्याला जनरली शोर्स म्हणजे किनारा, शोर्स अँड रिव्हर्समध्ये भेटते. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला ही नॅचरल सँड भेटते. आर्टिफिशियल सँड इज ऑब्टेन्ड बाय द क्रशिंग ऑफ स्टोन्स. ठीक आहे. आता हे कुठे भेटते हा प्रश्न कॉमन सेन्सला धरून नाही. जिथे तुम्ही दगड फोडू शकता तिथे सँड तयार करू शकता. ठीक आहे. चला, तर डिपेंडिंग ऑन द जिओलॉजिकल ओरिजिन द सँड इज क्लासिफाईड इन टू द two categories. First is natural sand and second is artificial sand. Next, याच्यानंतर आहे दुसरा टाइप, डिपेंडिंग ऑन द फाईननेस वरनं सँड मध्ये किती टाइप पडतात? फाईननेस वरनं सँड मध्ये टाइप सगळ्यात पहिले पडतो एक फाईन सँड और नुसतं आपण त्याला सँड म्हणतो. ठीक आहे. आणि दुसरा टाइप काय? कोर्स सँड.
और त्याला आपण म्हणतो ॲग्रिगेट. काय म्हणतो? ॲग्रिगेट. एक झाली फाईन सँड, दुसरी झाली कोर्स सँड. फाईन सँड कधी म्हणायचं, कोर्स सँड कधी, कोर्स सँड म्हणण्यापेक्षा कोर्स ॲग्रिगेटच म्हणा डायरेक्ट. आपल्याला हे ऐकण्यात नाही ना, हे थोडं ऐकायला वेगळं वाटेल, कोर्स सँड. तर इथे फाईन सँडला आपण म्हणतो सँड, कोर्स सँडला आपण जस्ट सिम्पली म्हणतो ॲग्रिगेट. तर सँड कधी म्हणायचं, ॲग्रिगेट कधी म्हणायचं? जेव्हा 4.75 mm ची तुम्ही अशी सीव घेतली छानपैकी आणि त्याच्यात तुम्ही हे सँडचं मटेरियल टाकलं आणि याच्यातनं जर सँड खाली आली तर ही सँड झाली, काय झाली ही? फाईन ऑर जस्ट सँड. एखादे तुकडे टाकले तुम्ही दगडाचे, ते 4.75 mm सीव मधनं पास आउट झाले तर इथे जमा झालेल्या मटेरियलला सँड असे म्हणतात आणि वर राहिलेल्या मटेरियलला म्हणायचं ॲग्रिगेट. ठीक आहे, हा फार महत्वाचा डिफरन्स आहे. ज्याच्यातनं 4.75 mm मधनं ॲग्रिगेट किंवा स्टोन पास झाले ती झाली सँड आणि ज्याच्यातनं नाही होत ते झालं कोर्स सँड. ठीक आहे, तर हे झालं डिपेंडिंग ऑन द फाईननेस ऑफ सँड देअर आर 2 टाइप्स. आता नेक्स्ट एक याच्यामध्ये अजून आहे डिपेंडिंग ऑन द शेप. डिपेंडिंग ऑन द शेप काय काय टाईप पडतात. बरं मी हे रब करू का? हे एकदा स्क्रीनशॉट मारा, मग मी रब करतो. स्क्रीनशॉट मारा, मग मी रब करतो. ठीक आहे, चल करू रब. यस सर. आता मी तुम्हाला ना ॲग्रिगेट बद्दल थोडंसं सांगतो. ॲग्रिगेट बद्दल, कारण मी आता सेपरेट ॲग्रिगेटला थोडीच अजून एक्सप्लेन करणार आहे. मी तुम्हाला सँड एक्सप्लेन केली. सँडचं जिओलॉजिकल ओरिजिन वरनं 2 टाईप, नॅचरल अँड आर्टिफिशियल, आणि फाईननेस वरनं 2 टाईप, एक सँड आणि एक ॲग्रिगेट. या ॲग्रिगेटच्या थोडं डीप मध्ये जाऊयात आपण. या ॲग्रिगेट बद्दल सांगायचं आहे. ॲग्रिगेटचे पुन्हा टाईप पडतात डिपेंडिंग ऑन द शेप. डिपेंडिंग ऑन द शेप, डिपेंडिंग ऑन द शेप द ॲग्रिगेट्स आर क्लासिफाईड इन. सगळ्यात पहिल्यांदा ॲग्रिगेट हे कशामध्ये क्लासिफाय होतं? राऊंडेड ॲग्रिगेट. राऊंडेड ॲग्रिगेट. दुसरं अजून कोणता शेप असतो रे? एक असतो सिम्पली इररेग्युलर. सिम्पली असतो इररेग्युलर शेप ऑफ ॲग्रिगेट. इररेग्युलर शेप ऑफ ॲग्रिगेट. तिसरं असतं फ्लॅकी. फ्लॅकी or elongated. elongated हे झाला तिसरा टाइप. चौथा अँग्युलर ॲग्रिगेट. अँग्युलर ॲग्रिगेट. ठीक आहे, आता याच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात. ऑब्विसली इथे काय, याचा शेप कसा असला पाहिजे? राऊंड इन शेप. याचा शेप कसा असतो? राऊंडेड किंवा राऊंड. राऊंडेड और राऊंड इन शेप. याच्यामध्ये व्हॉइडचं पर्सेंटेज, याच्यामध्ये व्हॉइडचं पर्सेंटेज असतं. व्हॉइड इज अप टू 12%. व्हॉइडचं पर्सेंटेज असतं. व्हॉइड म्हणजे काय? छिद्र. याचं पर्सेंटेज असतं 12%. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक कॉमन सेन्स सांगतो. एक वाळूचा मी कण घेतला, त्या वाळूच्या कणाला जर छिद्र कमी असतील त्या केसमध्ये सिमेंट जास्त लागेल, की वाळूच्या कणाला छिद्र जास्त असतील त्या केसमध्ये सिमेंट जास्त लागेल. पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करतो. वाळूचा एक कण आहे, त्याला छिद्र एका केसमध्ये कमी आहेत म्हणजे व्हॉइड्स कमी आहेत, आणि एका केसमध्ये व्हॉइड्स जास्त आहेत, खूप छिद्र आहेत.
कोणत्या केसमध्ये तुम्हाला सिमेंटचा कंटेंट जास्त लागेल? ज्याच्यामध्ये छिद्र जास्त आहेत, कारण त्याच्या व्हॉइड्समध्ये सिमेंट जाऊन बसेल, बरोबर ना? तर कॉमन सेन्स मला असं सांगतो, ज्याच्यामध्ये व्हॉइड्स कमी, सिमेंटची पेस्ट त्याच्यामध्ये कमी लागणार, बरोबर ना? ज्याच्यामध्ये व्हॉइड्स जास्त, त्याच्यामध्ये सिमेंटची पेस्ट जास्त लागणार. हा इतकं सिंपल कॉमन सेन्स असतो, पण ते आपल्याला एक्झाममध्ये आपण विसरतो. आता क्लिअर झालं ना? व्हॉइड ज्याच्यामध्ये कमी त्याच्यामध्ये सिमेंट पेस्ट कमी, व्हॉइड ज्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये सिमेंट पेस्ट जास्त. चला, आता याच्यामध्ये व्हॉइड किती आहेत? 12% आहेत. लगेच डोळे झाकून खालचा टाईपला मी काय लिहिणार? 12 दुने 24. 24 नको, थोडंसं कमी, 23 to 25% व्हॉइड, बरं का? इरेग्युलर शेप म्हणजे याचा शेप कसा असेल? नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन, कसाही तो तुटलेला वगैरे कसाही असेल, याच्यामध्ये व्हॉइडचं पर्सेंटेज असतं 23 to 25%. चला, आता या टाईपकडे या अँग्युलर ॲग्रिगेटच्या टाईपकडे या. याच्यामध्ये हे अँग्युलर ॲग्रिगेट, याचा शेप कसा असतो? शार्प. अँगल हे अतिशय शार्प असतात. सो अँग्युलर म्हणायच्या ऐवजी मी इथे म्हणतो शार्प एजेस. काय म्हणणार? शार्प एजेस कोणामध्ये असतात? अँग्युलर ॲग्रिगेटमध्ये. मग शार्प जर एजेस असतील तर छानपैकी असे ॲग्रिगेट बसतील, एकदम आपलं बॉन्डिंग चांगलं होईल, मग आपलं स्ट्रक्चर एकदम स्ट्रेंथफुल बनेल, ठीक आहे ना? तर जिथे कुठे अँग्युलर ॲग्रिगेट असतात तिथे बॉन्डिंग चांगली होते, आणि बॉन्डिंग चांगली होत असल्यामुळे हे स्ट्रक्चर, हे ॲग्रिगेट आपण हेवी स्ट्रेंथ जिथे पाहिजे असते, हाय स्ट्रेंथ जिथे पाहिजे असते, त्या ठिकाणी आपण अँग्युलर ॲग्रिगेट वापरतो, ठीक आहे? अँग्युलर ॲग्रिगेट बद्दल काय सांगितलं? The aggregate which are having a sharp edges which creates the proper interlocking between the two aggregates and which results in the proper bonding between the cement and aggregate, and finally it will result a good strength, it will result a heavy strength gained by the particular structure. अशा वेळेस आपण कोणता ॲग्रिगेट वापरतो? अँग्युलर ॲग्रिगेट. याच्यामध्ये व्हॉइड्स हा एकमेव पॅरामीटर असा असतो. इथे व्हॉइड्स असतात 28 ते 30%. व्हॉइड्स किती असतात? 28 ते 30%. ठीक आहे. आता लास्ट टाईप उरला, फ्लॅकी अँड इलॉंगेटेड. आता हे फ्लॅकी आणि इलॉंगेटेडचं ना मस्तपैकी आपल्याला दरवेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन येतो, कशावरून आपण फ्लॅकी मोजायचं आणि कशावरून आपण इलॉंगेटेड म्हणायचं. कशाला तुम्ही फ्लॅकी म्हणणार आणि कशाला तुम्ही इलॉंगेटेड म्हणणार. सगळ्यात पहिले फ्लॅकी आणि इलॉंगेटेड क्लासिफाय करायच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे मीन साईज. काय माहिती पाहिजे? मीन साईज. ठीक आहे. काय माहिती पाहिजे तुम्हाला? मीन साईज. मीन साईज. मीन साईज म्हणजे काय असतं? जर तुम्ही एका ॲग्रिगेटचं सॅम्पल घेतलं, कोणतं पण एखादं सॅम्पल तुम्ही घेतलं आणि ते टाकलं मस्तपैकी एका छान सीव मध्ये टाकलं आणि खाली ठेवला पॅन. एका सीव मध्ये तुम्ही टाकलं ॲग्रिगेटचं सॅम्पल आणि खाली ठेवला पॅन, आणि ॲज्युम करा की भरपूर मॅक्सिमम पार्टिकल गेले खालच्या पॅन मध्ये. काय बोललो मी? एक सॅम्पल घेतलं, इथे कोणती XYZ नावाची सीव घेतली आणि याच्यातले मॅक्झिमम पार्टिकल उतरले पॅन मध्ये. म्हणजे याच्यातल्या प्रत्येक पार्टिकलची मीन साईज ही या सीवची साईज पेक्षा लहान आहे. कळालं? आता अजून सोप्या भाषेत सांगतो. एखाद्या सीव मधनं जर मॅक्सिमम पार्टिकल खाली पास आउट होत असतील तर त्या साईज ऑफ सीवला म्हणायचं मीन साईज. बरं सर, याचा मीन साईजचा अचानक संबंध का आला इथे? का बरं तुम्ही एक्सप्लेन करताय? कारण मला हे फ्लॅकी आणि इलॉंगेटेड शेप जर सांगायचं झालं ना तर मला सगळ्यात पहिले मीन साईज सांगावं लागलं. आता तुम्हाला लक्षात आलं ना? नक्की सांगा मला. मीन साईज म्हणजे काय?
एखाद्या पर्टिक्युलर साईज ऑफ सिव मधनं मॅक्सिमम अमाऊंट ऑफ पार्टिकल्स जर पास आउट होत असतील तर त्या मॅक्सिमम अमाऊंट ऑफ पार्टिकलची मीन साईज काय झाली, ती साईज ऑफ सिव झाली. ठीक आहे. सो मीन साईज इज द स्टँडर्डाइज फॉर्मॅट फ्रॉम विच मॅक्सिमम साईज ऑफ पार्टिकल पास फ्रॉम दॅट पर्टिक्युलर साईज. ओके. एखाद्या सिव मधनं सगळे पार्टिकल किंवा मॅक्सिमम पार्टिकल पास आउट होत असतील तर ती सिवची साईज झाली मीन साईज. ओके, मीन साईज कळालं. या आता मुद्द्यावर, फ्लॅकी आणि इलॉंगेटेड. मी कधी फ्लॅकी म्हणणार आणि कधी इलॉंगेटेड म्हणणार. ठीक आहे. आज तुम्ही ही गोष्ट किमान पुढचे 6 महिने विसरणार नाही. ठीक आहे. फ्लॅकी कधी म्हणायचं आणि इलॉंगेटेड कधी म्हणायचं बघा. आता फ्लॅकी मी तेव्हाच म्हणेन जेव्हा हा पॉइंट नंबर किती आहे रे, 1 2 3, मग 3 पॉइंट आहे तर मी ते तिसरा पॉइंट लिहिला. ठीक आहे. आणि फ्लॅकीचं एफ म्हणजे मी घेतलं 5. 3/5 ऑफ जर मीन साईज असेल, 3/5 ऑफ द मीन साईज असेल तर त्याला मी काय म्हणणार, फ्लॅकी. कसं केलं, आमच्या सरांनी बोर्डवर ॲग्रिगेटचे 3 टाईप लिहिले होते. डिपेंडिंग ऑन द शेप 4 टाईप होते. सगळ्यात पहिला राऊंडेड, दुसरा इरेग्युलर आणि तिसऱ्या नंबरला काय होता, फ्लॅकी अँड इलॉंगेटेड. ओके, त्याच्यावरनं मला कळालं 3चा काहीतरी संबंध आहे. 3 लिहिलं. फ्लॅकीमध्ये एफ येतं, सो एफ फॉर 5 अँड मल्टिप्लाइड बाय मीन साईज. खूप सोपी ट्रिक सांगितली तुम्हाला. 3/5 इंटू मीन साईज असेल म्हणजे एखाद्या पार्टिकलची लिस्ट लॅटरल साईड. खूपच अवघड होते का. ठीक आहे. एक ॲग्रिगेटचा तुकडा घेतला, ॲग्रिगेट घेतलं. मग त्या ॲग्रिगेटला मी बघितलं, अरे इकडनं तू मोठा आहेस का इकडनं तू मोठा आहेस. मग मला कळालं इकडनं मोठा आहे आणि इकडनं लहान आहे. ओके, मग हे इकडचं म्हणजे ही काय झाली, लिस्ट डायमेन्शन झाली ना. ही काय झाली, लिस्ट म्हणजे लहान डायमेन्शन झाली ॲग्रिगेटची. आता ही लिस्ट लॅटरल डायमेन्शन शुड नॉट बी लेस दॅन 3/5 ऑफ इट्स मीन साईज. कळालं. जर असं असेल तर त्याला म्हणायचं फ्लॅकी ॲग्रिगेट. आणि इलॉंगेटेड कधी म्हणणार, इलॉंगेटेड या ईला मी असं लिहू शकतो, ईला मस्तपैकी असं लिहू. याला काय म्हणायचं मग, हे 9 सारखं दिसते ना. ओके, हे 9 आणि हे 5. तर हे झालं फ्लॅकी आणि हे झालं इलॉंगेटेड. सांगा आता काय असेल याचं, 9/5 इंटू मीन साईज. ज्या ॲग्रिगेटचं लिस्ट लॅटरल डायमेन्शन शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 3/5 ऑफ इट्स मीन साईज असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ फ्लॅकी. ज्या पर्टिक्युलर ॲग्रिगेटचं लिस्ट लॅटरल डायमेन्शन हे इक्वल टू किंवा लेस दॅन असेल 9/5 देन इट इज कॉल्ड ॲज अ मीन साईज, देन इट इज कॉल्ड ॲज अ इलॉंगेटेड ॲग्रिगेट. सो आता हे पण आपलं क्लिअर झालं. फ्लॅकी अँड इलॉंगेटेड क्लिअर झालं, इररेग्युलर शेप क्लिअर झालं, राऊंडेड आणि फायनली अँग्युलर ॲग्रिगेट क्लिअर झाले. कळालं हे तुम्हाला. एकदा मी रिवाइज करून देतो, मग रब करून देतो. ठीक आहे. आपण ॲग्रिगेटमध्ये का बरं एंटर केलं, ॲग्रिगेटमध्ये आपण एंटर याच्यासाठी केलं की मी सँडचे 2 टाईप बघितले. एक डिपेंडिंग ऑन द जिओलॉजिकल ओरिजिन काय होता, नॅचरल अँड आर्टिफिशियल ॲग्रिगेट. दुसरीकडे डिपेंडिंग ऑन द फाईननेस देर आर 2 टाइप्स ऑफ द ॲग्रिगेट. फर्स्ट इज फाईन ॲग्रिगेट, सेकंड इज कोर्स ॲग्रिगेट. कोर्स ॲग्रिगेटमध्ये मी जरा झूम करून बघितलं, अरे कोर्स ॲग्रिगेटचे तर अजून प्रकार पडतात. डिपेंडिंग ऑन द शेप देर आर 4 टाइप्स ऑफ द ॲग्रिगेट. फर्स्ट इज राऊंडेड ॲग्रिगेट, राऊंड इन शेप. वॉइड रेशो इज वॉइड रेशो नाही म्हणला, सॉरी, वॉइड रेशो चुकून तोंडातनं निघालं. वॉइड्स आर 12%. 12% कुणाच्या, 12% त्याच्या टोटल वेटच्या. म्हणजे एखादं जर तुम्ही सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये त्या सॅम्पलच्या 12% जर वॉइड निघत असतील तर त्याला म्हणायचं, आणि राऊंडेड शेप असेल तर त्याला म्हणायचं राऊंडेड ॲग्रिगेट.
हे 12% असले असं नाही पाहिजे बरं का, 12% किंवा त्याच्यापेक्षा कमी. ठीक आहे, सो त्याला म्हणायचं राऊंडेड ॲग्रिगेट. मला सांगा आता 12% सिमेंट पेस्ट, 12% व्हॉइडसाठी सिमेंट पेस्ट जास्त लागेल का कमी लागेल? ॲज कम्पेअर टू दिस इथे सिमेंट पेस्ट कसं लागेल? कमी लागेल, कारण व्हॉइडच कमी आहेत तर सिमेंट पेस्ट कमी लागणार. ॲज कम्पेअर टू दिस इथे सिमेंट पेस्ट कसं लागेल? जास्त लागेल. जिथे व्हॉइड्स हे साधारण 23 ते 25% असतील, जिथे इररेग्युलर शेप म्हणजे नॉट डिफाईन शेप असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ इररेग्युलर शेप्ड ॲग्रिगेट. फ्लॅकी और इलॉंगेटेड ॲग्रिगेट 3/5 ऑफ मीन साईज अँड 9/5 ऑफ द मीन साईज. 3/5 आलं रे आलं, हे येतं बरं का एक्झाममध्ये, पहिलेच सांगतो मी. हे एक्झाममध्ये येतं किंवा हे एक्झाममध्ये येतं, दोघांपैकी एक विचारतात. 3/5 फ्लॅकी अँड 9/5 इलॉंगेटेड. चला, अँग्युलर शेप, शार्प एजेस, बॉन्डिंग चांगली, हेवी हाय स्ट्रेंथच्या ठिकाणी वापरणार. इथे 28 ते 30% हे सिमेंट 28 ते 30% व्हॉइड्स असतात. म्हणजे सगळ्यात जास्त सिमेंट पेस्ट कोणाला लागणार बरे? हे लागणार अँग्युलर ॲग्रिगेटला. अँग्युलर ॲग्रिगेटला सिमेंट पेस्ट जास्त लागतं, अँग्युलर ॲग्रिगेटची बॉन्डिंग चांगली असते, अँग्युलर ॲग्रिगेट हेवी स्ट्रेंथ घेते. सो अँग्युलर ॲग्रिगेट जिथे कुठे हेवी कन्स्ट्रक्शन किंवा हाय स्ट्रेंथचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तिथे आपण प्रेफर करतो. सो दिस इज ऑल अबाउट द ॲग्रिगेट क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द शेप. आता एक छोटासा याच्याचमध्ये टाईप आहे, हे रब करतो. पहिले तुम्ही स्क्रीनशॉट मारा रब करून, तुम्हाला थोडं एक याच्याबद्दल सांगतो. इथे व्हॉइडचं पर्सेंटेज जरा वेगळं आहे रे, मी चुकून लिहिल्या गेलं माझ्याच्याने. व्हॉइडचं पर्सेंटेज वेगळं आहे, हे चुकीचा आकडा आहे, मला वेगळ्या ठिकाणचं लक्षात आला. इथे 32% असतं, म्हणजे रेशो हा वाढतच चाललाय, नेहमी तेच असणार की इथे सिमेंट पेस्ट कमी लागणार. पण इथे व्हॉइडचा आकडा मी तुम्हाला ॲक्युरेट देतो, इथे 32%. इथे खालचं कोणतं इरेग्युलर, इथे साधारण 35% व्हॉइड्स असतात आणि इथे अँग्युलरमध्ये 38 ते 40%. सॉरी हा, मला ॲक्च्युली हे आकडे मी पाहिले होते पण मला हे नाही लक्षात आले. ठीक आहे, तर राऊंडेड शेपसाठी 32% व्हॉइड्स असतात, 35% हे इररेग्युलर शेपसाठी असतात आणि अँग्युलर साठी 38 ते 40%. फरक काहीच नाही पडला, जे आहे ते तसंच. इथे सिमेंट पेस्ट कमी लागेल, इथे त्या मानाने जास्त, सगळ्यात जास्त इथे लागेल. फक्त याचे जे आकडे होते 32, 35, 38, 40 हे जरा लक्षात ठेवायला अवघड जातात. हे तसं एक्झाममध्ये नाही विचारत, एवढे ॲक्युरेट आकडे कुणी लक्षात ठेवूच नाही शकत, कारण आपल्याला खूप लक्षात ठेवायचे पहिले. सो मी हे जस्ट तुम्हाला ॲक्युरेट राहावं म्हणून मी हे आकडे देतो ॲक्युरेट. ठीक आहे, चल रब इट. आता ते 12% वगैरे ते आकडे कुठून आले ते तुम्हाला आत्ता समजेल. कसं आहे, जरा कन्फ्युजन झालं ना मग ते इकडे तिकडे होऊन जातात आकडेच तर ते काय, आता का बरं कन्फ्युजन झालं ते दिसूनच येईल तुम्हाला. आता डिपेंडिंग ऑन द युनिट वेट, डिपेंडिंग ऑन द युनिट वेट the aggregates are classified in first lightweight aggregate, second medium weight का, एकच मिनिट, medium weight ओके, नॉर्मल वेट म्हणतात त्याला, नॉर्मल वेट ॲग्रिगेट and third heavy weight aggregate. ठीक आहे, आता या लाईट वेट आणि नॉर्मल वेट आणि हेवी वेट मध्ये तुम्हाला एवढं तर कळायला असेल की वेटचाच डिफरन्स असणार. ठीक आहे, वेटचा डिफरन्स कसा,
याचं युनिट वेट असं असतं की इथे असतं 12 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, इथे असतं 24 ते 26 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, आणि इथे असतं 28 ते 30 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. याचा मिनिंग काय? याचा मिनिंग, जर तुम्ही 1 मीटर क्यूबचा छानपैकी असा आपला ड्रम तयार केला, ड्रम 1 मीटर क्यूब म्हणजे लांबी, रुंदी, उंची हे 1 1 1 असेल. लांबी, रुंदी आणि उंची हे 1 मीटर 1 मीटर आणि 1 मीटर असेल. तर जो तुमचा ड्रम तयार होईल त्याच्यामध्ये जर तुम्ही हे ॲग्रिगेट टाकले लाईट वेट, तर हे ॲग्रिगेट टाकल्यानंतर त्या ड्रमचं जर तुम्ही वजन मोजलं विदाउट कन्सिडरिंग द आउटर वॉल, त्या ड्रम मध्ये तुम्ही हे ॲग्रिगेट टाकले आणि नुसतं ॲग्रिगेटचंच वजन मोजलं तर ते मिळतं 12 किलो न्यूटन. म्हणजे एका मीटर क्यूबला 12 किलो न्यूटन एवढं लाईट वेट हे प्रोड्यूस करतात. तेच जर नॉर्मल वेट ॲग्रिगेट घेतलं तर ते 24 ते 26 किलो न्यूटन पर्यंत असतं. म्हणजे एका मीटर क्यूबच्या ड्रम मध्ये हे ॲग्रिगेट 24 ते 26 किलो न्यूटन वेट प्रोड्यूस करतात. आणि हेवी वेट घेतलं तर हे काय करतात, 28 ते 30 किलो न्यूटन वेट प्रोड्यूस करतात. ठीक आहे, ओके. आता आज आपण जे नेहमी कन्स्ट्रक्शन मध्ये जे वापरतो ना, तर ते हे असतात, एकदम लाईट पण नाही वापरत, एकदम हेवी पण नाही वापरत. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 2.5 to 2.7 असते. ठीक आहे. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये नॉर्मली या दुसऱ्या टाईपचे ॲग्रिगेट यूज करतो. कारण का, तर आपल्याला एकदम लाईट पण स्ट्रक्चर नाही पाहिजे, एकदम हेवी पण नाही पाहिजे. हे हेवी वेट ॲग्रिगेट जनरली आपण कुठे वापरतो, जिथे कुठे आपल्याला स्ट्रक्चरचं वेट वाढवायचं असेल. वेट कुठे वाढवायचं असतं, डॅम, बरोबर ना. पाणी अडवायचं आपल्याला, छानपैकी भिंत उभा राहिली पाहिजे, जड पार्टिकलचे म्हणजे हेवी वेट आपण ॲग्रिगेट वापरतो. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण हेवी वेट ॲग्रिगेट वापरू शकतो. आणि काही काही वेळेस फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाय स्ट्रेंथ बिल्डिंग, जिथे कुठे बिल्डिंगला हेवी स्ट्रेंथ अचीव करायची असेल त्या ठिकाणी आपण हेवी वेट ॲग्रिगेटचा यूज करतो. लाईट वेट ॲग्रिगेट अशा ठिकाणी आपण यूज करतो की जिथे आपल्याला ना स्ट्रक्चरवरचं वजन वाढवायचं नसेल. एक्झाम्पल काय देऊ बरं. सपोज एखादी बिल्डिंग तुम्ही डिझाईन करताना काय करता, म्हणजे एखादी बिल्डिंग डिझाईन करायच्या वेळेस आपण ती बिल्डिंग 100 मजली उभा करायची असं म्हणून डिझाईन करतो का, नाही करत. अशा वेळेस आपण नॉमिनल मजले कन्सिडर करतो की भविष्यामध्ये ही बिल्डिंग वाढली तर साधारण इथपर्यंत जाईल. इमॅजिन करा, मी एखादी बिल्डिंग डिझाईन केली, ती 4 फ्लोअरसाठी डिझाईन केली, पण ती बिल्डिंग एका कॉन्ट्रॅक्टरने विकत घेतली आणि तो म्हणला मला याच बिल्डिंगच्या वर अजून 10 फ्लोअर वाढवायचे. ठीक आहे, त्या केसमध्ये मला मिनिमम वरचं लोड येईल असं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर लोड आपल्याला रिड्यूस करता येतं बाय युझिंग द लाईट वेट ॲग्रिगेट. पण हे ॲग्रिगेट यूज आपण रेअरली करतो का, तर यांनी स्ट्रेंथ ही चांगल्या प्रकारची मिळत नाही. जी स्ट्रेंथ लागते ना ती आपल्याला यांनी चांगल्या प्रकारची मिळत नाही. सो आपण जनरली हे अवॉइड करतो. इन अनअवॉइडेबल केसेस वी कॅन यूज फायनली दिस टाईप ऑफ ॲग्रिगेट. जिथे कुठे आपल्याला पर्यायच नाही, पण आपल्याला मग हे यूज करण्याशिवाय गत्यंतर नाही. ठीक आहे. सो लाईट वेट प्रोड्युसेस लाईट वेट. किती वेट प्रोड्यूस करतं, एका मीटर क्यूबला 12 किलो न्यूटन. नॉर्मल वेट हे एका मीटर क्यूबला 24 ते 26. दिस इज मोस्टली यूज टाईप ऑफ द ॲग्रिगेट. and heavyweight aggregate is the aggregate which we use for the high strength building or any type of construction. Generally in the dam construction we use this type of the aggregate. In 1 meter cube it produces the 28 to 30 kilonewton load. ठीक है. So depending on the unit weight there are 3 types. Okay. तर आतापर्यंत काय काय बघितलं हे आता मी रिवाइज नाही करत. सर कितीदा रिवाइज करता. ओके, स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊ.
चलो आता ना एक नेहमी एक टेबल किंवा क्लासिफिकेशन आपल्याला एक्झाम मध्ये नेहमी येतं. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये येईल का नाही माहित नाही, पण ते मी तुम्हाला क्लिअर करून टाकतो. आपल्याला एक नेहमी प्रश्न असतो, डिफरन्स बिटवीन नॅचरल सँड अँड आर्टिफिशियल सँड. आर्टिफिशियल सँड, डिफरन्स बिटवीन नॅचरल सँड अँड आर्टिफिशियल सँड. सांगा बरं पहिला डिफरन्स. ऐकू येणार मला तुमचा आवाज 100%. सांगा पहिला डिफरन्स. नावातच आहे ना, हे सँड नेहमी कसं अवेलेबल असतं, हे सँड कसं अवेलेबल असतं, नॅचरली. याला तयार करायची गरज नाही. नॅचरली अवेलेबल इन शोर्स अँड रिव्हर्स आणि ETC म्हणून टाकू. आपल्याला काय शोध थोडीच लावायचा अजून कुठे कुठे सापडतं ते. ठीक आहे. आर्टिफिशियल सँड इज ऑब्टेन्ड बाय क्रशिंग ऑफ स्टोन लाईक, तो आपला आवडतीचा दगड कोणता, बसाल्ट. हे आर्टिफिशियल सँड हे क्रशिंग ऑफ स्टोन पासून आपल्याला भेटतं. जसं की बसाल्टला तुम्ही क्रश केलं तर क्रश झालेला स्टोन हा आपण आर्टिफिशियल सँड म्हणून पण वापरू शकतो. मी बसाल्टच नाही म्हणलं, मी लाईक म्हणजे एक एक्झाम्पल दिलं, लाईक बसाल्ट. ठीक आहे. दुसरं, नॅचरल आणि आर्टिफिशियल सँड मधला बेसिक फरक हा आहे. दुसरा फरक, माझा आवडतीचा फरक, कॉमन सेन्सचा फरक मला नेहमी आवडतो. नॅचरल सँड ही सँड आपल्याला अवेलेबल नॅचरली असते. मग आता विचार करा, आता मुंबईची स्थिती बघताय तुम्ही, एवढा मोठा पाऊस पडतो. ठीक आहे. लोकांना चालता येत नाही, पोहल्यासारखे आपल्याला रस्त्यावर आपल्याला बोट न्यायला लागतात. सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा की पूर असलेल्या ठिकाणी आपल्याला हे नॅचरल सँड एक्सकेवेट करता येईल का? नाही. तुम्ही जर एक्सकेवेट करायला क्रेन घेऊन गेले तर तुमची क्रेनच डुबून जाईल. सो इट इज नॉट अवेलेबल ऑल द टाइम. नॉट अवेलेबल ऑल द टाइम. कोणताही सीझन असू द्या, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सगळ्यामध्ये ही सँड अवेलेबल असते. तिसरा फरक, नॅचरल सँड याच्यामध्ये सिल्टचा कंटेंट असतो. काय असतो? सिल्टचा कंटेंट जास्त असतो. ठीक आहे. पांढऱ्या प्रकारचं असतं ना ते मिठासारखं, तर सिल्टचा कंटेंट हे नॅचरली आपण एक्सकेवेट करतो ना, तर त्याच्यासोबत सिल्ट येतं. तर सिल्टचा कंटेंट याच्यामध्ये येतो. कुणामध्ये? नॅचरल सँड मध्ये. आणि आर्टिफिशियल सँड डू नॉट कंटेन सिल्ट. आणि फायनल पॉइंट, जर एखाद्या गोष्टीमध्ये सिल्ट येत असेल तर त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही कमी होईल, कारण सँड सोबत स्टील पण आलं, सँड सोबत सिल्ट पण आलं. त्याच्यामुळे जी त्याची बॉन्डिंग असेल, त्या सँडची बॉन्डिंग विथ द सिमेंट असेल ती कमी होईल. त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी असेल ती कमी होईल. सो लेस स्ट्रेंथ कोणामध्ये येईल हे विचारतात बरं का. लेस स्ट्रेंथ कोणामध्ये येईल? लेस स्ट्रेंथ येणार नॅचरल सँड मध्ये, आणि मोर स्ट्रेंथ येणार कोणत्या सँड मध्ये? आर्टिफिशियल सँड मध्ये. सो दीज आर 4 डिफरन्सेस अँड व्हेरी मच इम्पॉर्टंट डिफरन्सेस आहेत हे. चौथा डिफरन्स विचारतो, कारण भरपूर मुलांना कन्फ्यूज होतं. पूर्वीपासून आपण नॅचरल सँडच वापरत आलेलो आहोत, आता ती भेटत नाही म्हणून आर्टिफिशियल सँड यूज करतो. मग नॅचरली जे अवेलेबल आहे त्याची मस्तपैकी स्ट्रेंथ असेल. चूक आहे. त्याच्यात सिल्ट कंटेंट असतो, सिल्ट कंटेंटमुळे त्याची स्ट्रेंथ कमी होते. whereas in the crushed sand or artificial sand मध्ये सिल्ट कंटेंटच नसतो, त्याची स्ट्रेंथ वाढते. ओके, स्क्रीनशॉट मारा. ओके चलो बढ़ते हैं आगे.
आता जर मी नवीन चालू केला तर मला अजून अर्धा तास तरी लागेल शिकवायला. ठीक आहे, याच्यानंतरचा टॉपिक उद्या चालू करू. ठीक आहे, आपण काय काय बघितलं एकदा रिवाइज करू, देन विल एंड दिस टुडेज सेशन. आज आपण काय काय बघितलं? आज आपण सिम्पली सँड कंप्लीट केलं. आपण दररोज एक एक कंप्लीट करतोय का? पहिल्या 2 दिवशी आपण सिमेंट कंप्लीट केलं, तिसऱ्या दिवशी आपण केलं ब्रिक अँड स्टोन कंप्लीट, आणि चौथ्या दिवशी आज आपण करणार आहोत सँड कंप्लीट. करणार आहोत काय झालंय. तर सँडचं आपण पहिले काय बघितलं, सँड आपल्याला कशी भेटते? सँड आपल्याला भेटते आर्जिलॅशियस आणि सिलिशियस मटेरियल पासून. आर्जिलॅशियस आणि सिलिशियस मटेरियल एकत्र झाले की सँड तयार होते. सँडस्टोनच्या वेदरिंग इफेक्टमुळे आपल्याला सँड भेटते. टाइप्स ऑफ सँड बघितले. डिपेंडिंग ऑन द जिओलॉजिकल ओरिजिन द सँड इज क्लासिफाईड ॲज नॅचरल सँड अँड आर्टिफिशियल सँड. त्याचे आपण खाली ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघितले, डिफरन्स बघितला नॅचरल आणि आर्टिफिशियल मधला. दुसरा टाईप डिपेंडिंग ऑन द फाईननेस, कोर्स सँड, फाईन सँड. मग मला कळालं अरे कोर्स सँडला तर थोडं डीपमध्ये गेलं पाहिजे. मग कोर्स सँडसाठी मग मी ॲग्रिगेटला जरा झूम करून बघितलं. ॲग्रिगेटला झूम केल्यानंतर मला असं कळालं ॲग्रिगेटचे तर अजून टाईप आहेत. डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ ॲग्रिगेट द ॲग्रिगेट इज क्लासिफाईड इन फ्यू कॅटेगरीज सच ॲज राऊंडेड ॲग्रिगेट. वॉइड किती होते त्याच्यामध्ये? 32 ते 33% वॉइड. कोणामध्ये? राऊंडेड. दुसरा टाईप होता कोणता होता? एक राऊंडेड झाला तर दुसरा होता इरेग्युलर. त्याचे वॉइड्स किती होते? 34 ते 36% वॉइड त्याच्यामध्ये राऊंडेडमध्ये. वॉइड वाढले सिमेंट पेस्ट वाढणार, डोक्यामध्ये फिक्स ठेवा. तिसरा टाईप होता फ्लॅकी अँड इलॉंगेटेड. तिसरा टाईप आहे म्हणजे 3 पासून काहीतरी आहे. फ्लॅकीचं F म्हणजे 3/5 इंटू मीन साईज, आणि इलॉंगेटेडचं 9 म्हणजे 9/5 इंटू मीन साईज. दिस इज फ्लॅकी अँड इलॉंगेटेड. आणि लास्ट आपण बघितलं अँग्युलर साईज, अँग्युलर शेप. अँग्युलर शेपमध्ये इंटरलॉकिंग चांगली होते, हेवी स्ट्रेंथ जनरेट करू शकतो, आणि त्याच्यामुळे आपण हेवी कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो. अँग्युलरला आपल्याला सिमेंट पेस्ट जास्त लागतं कारण सगळ्यात जास्त वॉइड्स 38 ते 40% हे अँग्युलर शेपमध्ये असतात. सो हे आपण डिपेंडिंग ऑन द शेप बघितलं. मग डिपेंडिंग ऑन द वेट आपण पुन्हा 3 टाईप बघितले. कोणते? लाईट वेट ॲग्रिगेट, नॉर्मल वेट ॲग्रिगेट, हेवी वेट ॲग्रिगेट. लाईट वेटचं युनिट वेट होतं 12 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. नॉर्मल वेटचं युनिट वेट होतं 12च्या दुप्पट, पण एक्झॅक्ट दुप्पट नको, तर 23 ते 24 किंवा 23 ते 25 किलो न्यूटन पर मीटर क्यूब हे वेट होतं नॉर्मल वेट ॲग्रिगेट. आणि लास्ट हेवी वेट ॲग्रिगेटचं वजन होतं 28 ते 30 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. सो हे आपण ॲग्रिगेटचे टाईप बघितले. सगळं ॲग्रिगेट बद्दल जे काय लागतं सँड बद्दल ते आपण बघितलं. So this completes the sand and aggregate. In the tomorrow's lecture we will see the steel. काय बघणार आहे? स्टील. ओके, bye bye.